पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एसी लाव ना ग, लागतो ना तुला एसी? तुला काय माहित 20 वर्षापूर्वी गाडी होती का आपल्याकडे? पण बाईक वरती बसून मोकळ्या हवेमध्ये छानपैकी केस मोकळे सोडून वाऱ्यामध्ये हिंडायला आवडतं, ह्या सगळ्या गोष्टी आठवतात मला। अनो, एक काम कर, माझ्या खिशामध्ये सोनचाफ्याची फुलं आहेत, खास मी तुझ्यासाठी आणलीत, घेते। आकाश, मला ना तुझ्याशी गप्पा मारण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये। पटकन मला ऑफिसला सोड आणि हा मॅटर संपव प्लीज। माझा सहवास तुला हवा असं नाही वाटत? नाही। गाडीत का बसलीस माझ्यासोबत? तू जबरदस्ती केलीस म्हणून। आता फुलं घे म्हणून जबरदस्ती करू का? म्हणजे घेशील? जस्ट स्टॉप इट, ओके? हे अनु, जस्ट स्टॉप इट आकाश। अरे जरा नीट हाताळ ना ग, सोनचाफ्याची फुले नाजूक आहेत ग ती, तुझ्यासारखे है ना? साफा बोले ना, साफा चाले ना, साफा खंत करी काही केल्या फुले ना, साफा बोले ना। आता ती फुलं घे आणि छान पैकी तुझ्या केसामध्ये लाव, मस्त दिसतील तुला। अरे घे ना। हेच येतं का रे तुला? सतत आताताईपणा करायचा, दुसऱ्यावर जबरदस्ती करायची, आपल्याला हवं तेच करून घ्यायचं, हेच येतं का तुला? आवडतं मला। चल आता छान पैकी आय लव्ह यू म्हण। नाही म्हणणार। ओ माय माय माय, म्हणणार? तू काहीही केलंस तरी मी म्हणणार नाही आकाश। ओके, आकाश, तू खूप जोरात गाडी चालवतोस, गाडी थांबव। आकाश, हळू चालव। तू खूप फास्ट चाललास आकाश, गाडी हळू चालव। आय लव्ह यू म्हण। आकाश, ट्रॅफिक मध्ये होता पण आरामात जा आकाश। आकाश, आकाश काच खाली कर। मला श्वास घेता येत नाही, कोंदट वाटतंय सगळं। हळू चालव प्लीज। आकाश, खिडकी खाली कर। बंद नको करू, तू गाडी थांबव। जो आज मैं कहती हूँ I love you, तू म्हणाला होतास की मी सांगेन तिथे गाडी थांबवशील, दार उघडेल। आकाश प्लीज, I love you, दार उघड प्लीज, प्लीज दार उघड, हे चाइल्ड लॉक काढ। ते खिडकीला लावलेलं आहे, दरवाजा उघडू शकतेस तू। चालत्या गाडीत कसं उघडू? ए, ए, ए. अरे प्लीज यार, असं नको ना करू। ए अनु प्लीज, एक मिनिट एक मिनिट। बुक दाखव ना मला, बुक। एक्सट्रीमली सॉरी। म्हणजे हे बघ चुकलं माझं, हे बघ, हे घे, सॉरी सॉरी।
पण मला तुझी काळजी वाटते. तुला त्रास झाला की मला त्रास होतो. तू अरो ए सर. अरे बरं झालं वेळेत आलास. ओ काय करताय? खाली करतोय काय? कॅबिन. माझं की का? सांगितलं तसं आम्हाला. मी आलोच. सर ऐका ना, हे केबिन खाली करतायत म्हणजे? कॅबिन रिकामं करतायत. पण का? म्हणजे मी अर्ध्या तासासाठी बाहेर गेलो तो मस्तानी आणायला. मी काय नोकरी सोडून गेलो नाहीये सर. पटवर्धन, रिलॅक्स. तुझं सामान ऑफिसच्या बाहेर नाही चाललंय. तुझं फक्त कॅबिन शिफ्ट करतोय आपण. माझी केबिन पण सर का? मोठ्या सरांचा आदेश. सर पण मला आवडतं माझं केबिन. त्यांनाही हेच कॅबिन आवडलं. सर पण मला आधीपासून आवडतं. म्हणजे मी आधीपासून बसतोय या केबिनमध्ये. सर माझ्या आठवणी जोडल्या गेल्या त्या केबिनशी. सर गेली अनेक वर्ष मी ते टेबल, खुर्ची, या भिंती, स्टेशनरी. सर मला माझं केबिन नाही द्यायचं सर. आणि मी सरांच्या आधीपासून काम करतो इकडे. बॉस कोण आहे? तुम्ही. मी होतो. आता मोठे सर आहेत. त्यांना हे कॅबिन आवडलंय आणि त्यांना हवंय, त्यामुळे ते रिकामं करायला लागतंय. दॅट्स इट. सर तुम्ही करा ना काहीतरी. पटवर्धन, आत्ता या क्षणाला मी फक्त तुला सॉरी म्हणू शकतो. तेवढंच आहे माझ्या हातात. आय एम सॉरी. सर ते सोड आकाश, ऑफिस आहे माझं. काय लागलं तर सांग मला. अगदी काही मदत लागली तरी सांग मला. लिगल एखादा नोटीस वगैरे जर आला असेल, त्याचं काही डील करायचं असेल तरी मला सांग. आवर्जून. आकाश, गेली 20 वर्ष ओळखतेस तू मला. आता कळलं असेल तुझा बॉस कोण आहे ते. एखाद्या दिवसाची सुरुवात याच्यापेक्षा वाईट काय असू शकेल? कम ऑन यार, दिस इज नॉट फेअर. माझ्या दिवसाची सुरुवात इतकी सुंदर झालेली आहे की माझ्या बायकोच्या सोबत गाडीत बसून तिला ऑफिस पर्यंत सोडायची संधी आज मला मिळालेली. और क्या चाहिए. दिवसभर ऑफिसमध्ये माझ्या नजरेच्या समोर असेल ते. नजर के सामने जिगर के पार. एक बोटीने सांगितलं नव्हतं तुला तुझा नवीन बॉस येणार आहे ते? हो, पण दुर्दैवानं मला हे माहित नव्हतं की तो तू असशील. एक बोटीने मीच सांगितलं होतं की बाबा तिला सांगू नका, कारण माझ्या बायकोला मला एक छानपैकी असा एक सुखद धक्का द्यायचा आहे. एक मिनिट. एकटीने नाही जायचं. आज जोडीनं आपण जाऊया. तुझ्यासाठी छान सरप्राईज आहे आतमध्ये. सौरभ, माय गॉड, किती रे? म्हणजे साधारणपणे 20-21 ते 22 वर्षानंतर. कमाल कमाल वाटलं तुला भेटून.
इथे. आतमध्ये आनंद झालाय मला. आतमध्ये बसून बोलूया. फंटास्टिक. आवडलं मला केविन. एवढी एकच रेडी आहे का? हळूहळू एक एक केबिन होते सर. एवढी एकच केबिन रेडी हे विशेष आहे ना. इथे कोण बसतं? तुझी होती का ही केबिन? एकंदरीत आपल्या दोघांची चॉईस ही सेम आहे ना. काय झालं? आवडलं नाही का मी इथं आलेलो? अचानक तुझ्या गोष्टींच्या मध्ये ढवळाढवळ करायला लागलो. तुझ्या गोष्टी हिरावून घ्यायला लागलो. हो ना? कम ऑन यार. नथिंग पर्सनल. बिझनेस करण्यासाठी आलो मी इथे. ये बस. नको सर. ती बॉसची चेअर आहे. बॉस तुम्ही आहात. तुम्हीच बसलं पाहिजे. ओके. मी जरा माझं काम आटपून घेऊ का जोशी सर? होतील ना. ऑफिसचे बॉस रोज रोज नाहीत बदलत. एवढी काय घाई करताय? एनिवे सौरभ, मी तुझी ओळख करून देतो. यांच्याशी यांच्याशी माझी ओळख आहे सर. गेले काही महिने या आपल्या ऑफिसमध्ये इंटिरियरचं काम करतायत आणि त्याही आधी या माझ्याच कॉलेजमध्ये होत्या. अच्छा. ऑफिशियल ओळख करून देतो ना तुझी, है ना? मी अनामिका दीक्षित. एवढी ओळख पुरेशी आहे का जोशी सर? अशी असते का ग ओळख करून देण्याची पद्धत? मी देतो ना ओळख करून तुझी. हे बघ, सौरभ, अनामिका, आकाश, जोशी, माझी बायको. चल शेक हँड कर. नो, इट्स ओके. नको, आय एम फाईन. काय झालंय? काय तुम्हा दोघांचं आपसामध्ये काय भांडण झालंय? बोलत नाही वगैरे असं काय का? चल कर. समोरच्या माणसाला इन्सल्ट केल्यासारखं वाटतं. कम ऑन. चल चल चल. किती नौटंकी करायला रे. खरंच तुम्हा दोघांचा अजिबात परिचय नाहीये. ओळखत नाही तुम्ही दोघं एकमेकांना. काय तर म्हणे कॉलेजमध्ये असल्यापासून आमचा परिचय आहे.
खरोखरच तुम्हा दोघांची बस तेवढीच ओळख आहे? मी आलो सर. अरे थांब, प्रॉब्लेम काय? तुम्हाला केबिनच्या बाहेर जाण्याची एवढी घाई काय? पण तुमच्या समोर तुमचा बॉस इथे बोलत उभा आहे तुमच्या बरोबर. मॅटर काय? काम आहे सर. ओके, जा. मला माहिती आहे तसंही कॉलेजमध्ये असल्यापासून तू सिन्सिअर आहेस. मात्र एक गोष्ट लक्षात असू दे, ज्या ज्या वेळेला मी तुला इथे बोलवीन माझ्या केबिनमध्ये, त्या त्या वेळेला सिन्सिअरली इथे यायचं असतो. नाही का? येस सर. का करतोयस हे सगळं? का पडलीस त्याच्या प्रेमात? आकाश, एकटी जगत होते मी. गेली 20 वर्ष माझा नवरा गायब होता. मी का नाही पडायचं दुसऱ्याच्या प्रेमात? आणि मी काय वाटेल ते करेन. तुला काय? असं नाहीये. तुझी आणि माझी गाठ स्वर्गामध्ये कायमची बांधलेली. अनु, आपलं दोघांचं आयुष्य एकमेकांवरती अवलंबून आहे. तुझं असेल अवलंबून, माझं नाहीये. मी म्हणतोय ना आहे, तर मला आहे. नाहीये. माझं सौरभ गेला ना आता, त्याचं आणि त्याच्या परिवाराचं आयुष्य जे आहे ना अनु, माझ्या हातात आहे, माझ्या मर्जीत आहे. पण एक गोष्ट कायम तो स्मरणात ठेव तुझ्या, तो जर लटकला ना, तू सुद्धा लटकशील. आकाश, अशीच हाक मारत जा मला. तुला माहिती का ना, तुझ्या ओठांमधून माझं नाव सारखं सारखं ऐकायला मला जाम आवडतं. बाहेरचं पार्सल आतमध्ये पाठव. बस. अगं तुझ्या नवऱ्याचं केबिन म्हणजे तुझंच केबिन आहे. बस ना. बस. मस्तानी बघून आठवणी ताज्या झाली की काय तुझ्या? हे तू मागवलंस? येस, खास तुला आवडतं म्हणून. कॉलेज पासून त्या मस्तानीच्या दुकानावरती पडीक असायचीस तू, मँगो मस्तानी. म्हणून सहज मनामध्ये विचार आला की तुझ्या आठवणी जरा आपण ताज्या करूया. तुझा बॉस बोलतोय आतमध्ये. घे. अनु, मैं
माय कम इन सर? जेव्हा परवानगी घ्यायला पाहिजे होती त्यावेळेला परवानगी घेतली नाहीस, परस्पर सगळ्या गोष्टी करून मोकळा झालास आणि आता विचारतोयस.